नांदेड़ शहर के वीआईपी रोड नया मोंडा एरिया में कमान नंबर 2 के करीब एक ही छत के नीचे मंगल मूर्ति हॉस्पिटल, वर्धा नेत्रालय, उमंग हॉस्पिटल, पैथोलॉजी लैब, 3 हॉस्पिटल और एक लैब को एक जगह लाकर शुरू किया है। नमस्कार, मी डॉक्टर राजेश्री नरोड दासरवार। आज मंगलमूर्ती हॉस्पिटलचं स्थलांतर व लोकार्पण सोहळा आहे। हॉस्पिटलमध्ये सुसज्ज असे ओपीडी, शस्त्रक्रियागृह, प्रसूतीगृह आहे आणि या हॉस्पिटलमध्ये अतिजोखमीच्या गर्भधारणा त्या तसेच वंध्यत्व निवारण जे काही उपचार आहेत ते उपचार आणि इतर स्त्रियांचे जे काही आजार आहेत त्याच्यावरती निदान आणि मार्गदर्शन होईल। नांदेडकरांसाठी मी आज आवाहन करेल की स्त्रिया ह्या घरातल्या ज्या काही आहेत प्रामुख्याने पिलर असतात, म्हणजे जे काही घराचा आधारस्तंभ असतात आणि त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि ज्या काही वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित केलेल्या वेळोवेळी चेकअप्स किंवा जे काही तपासण्या आहेत ते त्यांनी केल्या पाहिजे आणि आपल्या आरोग्य सांभाळलं पाहिजे। इन हॉस्पिटल में डॉक्टर राजश्री वैभव दासरवार, डॉक्टर वैभव सायलू दासरवार, डॉक्टर रविंद्र भूमन्ना नरोड़, डॉक्टर प्रिया रविंद्र नरोड़ अपनी सर्विस को इस हॉस्पिटल में पेशेंट्स को देंगे। इस हॉस्पिटल के प्रोग्राम में शहर के कई मान्यवर गेस्ट आए और इस हॉस्पिटल के चारों डॉक्टर्स को मुबारकबाद दी। हॉस्पिटल में फैसिलिटी क्या क्या है? हॉस्पिटलमध्ये फॅसिलिटी म्हणजे सोनोग्राफी सेंटर आहे, त्यानंतर वंध्यत्व निवारण पेशंटसाठी टेस्ट ट्यूब बेबीच्या आधी आणि जितकं होईल तितकं नॉर्मली पेशंटला ट्रीटमेंट देऊन जेणेकरून पेशंटला पुढे टेस्ट ट्यूब बेबी एक दोन कारणं जिथे अपरिहार्य असतात टेस्ट ट्यूब बेबी करणं अशा सोडून सगळ्या गोष्टीसाठी वंध्यत्व निवारणासाठी आपल्याकडे उपचार आहेत आणि त्याचप्रमाणे अतिजोखमीच्या गर्भधारणा म्हणजे जे हाय रिस्क पेशंट असतात, ज्यांचे प्रिव्हियस मिसकॅरेज वगैरे झालेले असतात, वारंवार गर्भपात, ह्यांच्यासाठी आपल्याकडे वेगळी जे काही त्यांचं उपचार आहे ते होतो। तसेच मेनोपॉझल क्लिनिक आणि किशोरवयीन मुलींसाठी देखील आपल्याकडे योग्य प्रकारे मार्गदर्शन केले जाते। नमस्कार, मी डॉक्टर वैभव सायलू दासरवार, मी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे आणि गेल्या 10 वर्षापासून वरद नेत्रालय नांदेड येथे प्रॅक्टिस करतो। नुकतेच हे हॉस्पिटल आम्ही वजिराबादवरून इथे नवीन मोंढ्यामध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि हे हॉस्पिटल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्याचे पूर्ण निदान पूर्ण अत्याधुनिक यंत्रणेद्वारे आम्ही इथे करतो। इथे आपण बिना टाक्याची शस्त्रक्रिया फेको इमल्सिफिकेशनद्वारे लेझरद्वारे इथं करतो। त्याच्यात बिना इंजेक्शन न देता सुद्धा ऑपरेशन करायची सोय आपल्याकडे आहे आणि आलेल्या प्रत्येक रुग्णाचे आपण डोळ्याचे प्रेशर चेक करून त्याला काचबिंदू आहे की नाही हे आपण जाणून त्याला योग्य मार्गदर्शन करतो। आपल्याकडे इथे मोतीबिंदू व काचबिंदू ह्याची शस्त्रक्रिया, ह्याचे निदान, तसेच डोळ्यांचे आजार, विविध प्रकारचे डोळ्यांना मार लागल्यानंतर दुखापत झाल्यानंतरचे आजार, लहान मुलांचे आजार, त्याच्यानंतर डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्याचे रटाण्याचे आजार, त्याच्यानंतर डोळ्यामध्ये जी नस दबल्या जाते ज्याला ऑप्टिक न्यूरायटिस म्हणतात त्याची उपचार, ह्या विविध प्रकारच्या डोळ्याच्या सर्व निदान व सर्व उपचार आपल्याकडे इथे होतात। आता हा नवीन जो ॲड्रेस आहे, हा नवीन ॲड्रेस नवीन मोंढा VIP रोड कमान नंबर 2च्या समोर आहे। या इंटरव्ह्यूमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो नांदेडकरांना की नुसता चष्म्याचा नंबर चेक करणं म्हणजे डोळ्याचं निदान नाही। डोळ्याचा चष्म्याचा नंबर चेक करणं ही फार छोटी टेक्निकल गोष्ट आहे, तर डोळ्यांचं प्रेशर घेणं, डोळ्यांचा पाठीमागचा पडदा बघणं आणि डोळ्यांची कंप्लीट तपासणी करणं हेच डोळ्याचे अचूक निदान करू शकतं। नाहीतर तुम्हाला तुमचे डोळ्यांना काचबिंदू हा कधी पण धोकादायक असतो, त्याची काही लक्षणं नसतात, ते सायलेंट किलर म्हणतात त्याच्या डोळ्यांचा। तर ते प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा डोळे चेक करायला जातात तेव्हा प्रत्येक वेळेस डोळ्याचं प्रेशर चेक करायला न विसरता आवर्जून करत राहा। आज दिनांक 11/8/24 रोजी हे 4 दवाखान्यांचं स्थलांतर इथं झालेलं आहे। पहिला दवाखाना आहे मंगलमूर्ती हॉस्पिटल जे गायनेकोलॉजिस्टमध्ये काम करते, दुसरं आहे वरद नेत्रालय आहे
ज्यामध्ये डोळ्यांची तपासणी वगैरे डोळ्यांचे उपचार केले जाते. तिसरं आहे उमंग हॉस्पिटल. सदर हॉस्पिटलमध्ये जे मानसिक रोगी आहेत त्यांचा उपचार केले जाते. आणि चौथं आहे पॅथॉलॉजी आहे, ज्यामध्ये सगळे तपासण्या केल्या जातात. हा सदर हॉस्पिटल जे आहे की आधी डॉक्टर लेनला होतं आणि या इमारतीमध्ये आम्ही बांधून इथं स्थलांतर केलेलं आहे. आणि या ठिकाणी भास्करराव पाटील कदगावकर साहेब आले, अशोकराव साहेब येणार आहेत, रामपटी रातोळीकर आले, गिल साहेब आले, अनेक लोकांच्या हस्ते आज इथं उद्घाटन झालेलं आहे आणि खूप लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे. आणि असंच ते आम्ही सामाजिक कार्यामध्ये अनेक कामं मी केलेली आहेत. शाळा आहे, कॉलेज आहे, गृहनिर्माण संस्था आहे, व्यायामशाळा आहे, अजून मंदिरं वगैरे बांधलेली आहेत. अशा सोशल वर्कमध्ये आमचा एक आत्तापर्यंतचा मार्गक्रमण आहे आणि हाही सोशल वर्कमध्ये जोडलेला आहे. आणि अनेक गरीब लोकांचं मदत करू अशा प्रकारची आमची भावना आहे. नांदेडकरांसाठी काय आव्हान करणार सर? आज जो सुरू झालेला आहे आव्हान काय करणार? नाही, आव्हान काही नाही. आम्ही मुलांना सांगितलं की या ठिकाणी तुम्ही ट्रान्सपरंट सर्व्हिस करा आणि गरिबांना शक्यतो मदत करा.